तर जवळजवळ एक 10 किलोमीटर अंतरावरनं एक आजीबाई ज्या 70च्या 75च्या असतील किंवा 70 ते 80च्या मध्ये असतील, त्या केवळ चित्रपट बघण्यासाठी आपली कापणी झाल्यानंतर त्या चालत आल्या होत्या आणि त्या चित्रपटाला बसल्या आणि माझ्याबरोबर त्यांनी फुगडी घातली. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी सुकन्या ताई. हाय ताई. नमस्कार. नमस्कार, कशा आहात? मस्त. कशी वाटते? खूप छान. बरं, महाराष्ट्राचा फेवरेट कोण आहे? आणि मला असं वाटतं की खरं तर ह्या प्रश्नामध्येच तुम्ही फ्रेममध्ये दिसता, ह्याच्यामध्येच उत्तर आहे या प्रश्नाचं. इतका छान ह्या 2023मध्ये गाजला चित्रपट आणि इतकं प्रेम मिळालं, इतकी नॉमिनेशन्स आहेत. कसं वाटतं? खूप छान वाटतं. एकतर महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्याच्यासाठी मी पहिल्यांदा आले. पहिल्यांदा माझं नामांकन झालेलं आहे, त्यामुळे खूप आनंद होतोय. आणि चित्रपट हा सगळीकडे गाजला, सगळीकडे गाजला. महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे खूप गाजला. लोकांनी आम्हाला खूप छान छान पुरस्कार दिले असं मी म्हणेन, कारण त्यांनी एवढं प्रेम दिलं आम्हाला सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यापैकी एकटी कोणीच नॉमिनेशनला नाही आहे, एकटीचं कुणाचं नामांकन नाही, आमच्या सगळ्यांचं नामांकन आहे. त्यामुळे हा जो पुरस्कार आहे हा आमच्या सगळ्या समूहाचा आहे. आणि मराठी चित्रपटसृष्टीला ज्याने सुगीचे दिवस दाखवले असं आपण म्हणू शकू, अशा चित्रपटाचा आपण एक भाग आहोत, ह्याचा मला जास्त आनंद होतो आहे. त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे म्हणजे त्यांचं तर प्रेम आहेच, पण एखाद्या नामांकित संस्थेकडून जेव्हा आपलं नामांकन होतं आणि जेव्हा तो पुरस्कार मिळेल कदाचित किंवा काही, पण तिथपर्यंत आपण पोचलो, आपली नोंद घेतली गेली, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. किती छान. पण जर का बालपणच्याच बाबतीत एखादी एक फेवरेट आज आहे, फेवरेट अवॉर्ड्स आहे, तर एक फेवरेट मेमरी जर का सांगायची असेल तर काय सांगायला आवडेल? एक अशी नाही आहे खरं तर, खूप खूप मेमरीज आहेत आमच्या, खूप मेमरीज आहेत. पण आम्ही आता आधी आम्ही प्रेक्षकांना आवाहन करण्यासाठी सगळीकडे जात होतो की चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघा, आमचा सिनेमा बघा. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही जात होतो. तर जवळजवळ एक 10 किलोमीटर अंतरावरनं एक आजीबाई ज्या 70च्या 75च्या असतील किंवा 70 ते 80च्या मध्ये असतील, त्या केवळ चित्रपट बघण्यासाठी आपली कापणी झाल्यानंतर त्या चालत आल्या होत्या आणि त्या चित्रपटाला बसल्या आणि माझ्याबरोबर त्यांनी फुगडी घातली आणि त्यांनी तो चित्रपट खूप एन्जॉय केला. ती एक आठवण आहे. आणि एक राजस्थानमध्ये कोटा नावाचं गाव आहे, तिकडनं एका वकील आहेत, त्यांचा ग्रुप आहे 150 बायकांचा. तर त्यांनी मुद्दामून मला मेल केला आणि सांगितलं आम्हाला आमच्या इकडे चित्रपट आणायचा आहे. आम्ही भांडलो आहे तर थिएटर मालकाशी आणि आमचा आणि ते हो सांगितलं आहे, आता तो चित्रपट इथे कसा आणायचा तो मला सांगा. मग मी आमच्या मार्केटिंग टीमला सांगितलं जिओच्या, आणि त्यांनी तो चित्रपट इथे पाठवला. पण त्यांनी सांगितलं की अहो नुसतं तुम्ही हे पाठवलं आहे, पोस्टर कुठं आहे, आम्हाला तुमचं पोस्टर हवं आहे. म्हटलं पोस्टरची काय गरज आहे? नाही नाही, आम्हाला त्याच्यासमोर उभं राहून फोटो काढायचा आहे, आम्हाला मंगळागौर खेळायची आहे. तर ते जे पोस्टर आमचं ज्याने बनवलं आहे ना, त्याची कमाल आहे. त्याला ती आयडिया सुचली. आणि खरं तर बघाल की चित्रपटामध्ये आम्ही कुठेही कोणीही गॉगल घातलेले नाही आहेत, पण त्या पोस्टरसाठी केदारला अशी अचानक फोटो सेशन चालू असताना अचानक त्याला सुचलं आणि त्याने 6 गॉगल्स मागवले आणि आम्हाला सांगितलं की ते घालून नुसते फोटो काढा. आणि तेच हिट झालं. हो, तेच सगळ्यांना इतकं आवडलं की आजही कुठेही गेलात तरी नऊवारी साडी, ते दागिने आमच्या हिने केले, युगाने केलेले दागिने आणि ती साडी आणि गॉगल हे घालून सगळीकडे बायका फिरतात. किती भारी गोष्ट आहे. पण म्हणजे एका फिल्ममुळे इतकं लोकांना आपण इन्स्पायर करतो किंवा त्यांना त्या प्रेक्षकगृहात जाऊन ती फिल्म बघावी. आणि अजूनही ते वार आहे बरं का, म्हणजे अजूनही ते संपलेलं नाही आहे, अजूनही सगळीकडे अशा स्त्रिया बघायला मिळतात. किती भारी गोष्ट आहे. हो. बरं ताई, अवॉर्ड फंक्शन आहे, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात ना अवॉर्डचं एक वेगळं महत्त्वाचं स्थान असतं आणि त्यात ते पहिलं असेल तर ते फारच स्पेशल असतं. तुमच्या आयुष्यामधलं असं पहिलं अवॉर्ड किंवा पहिली कौतुकाची थाप, ती अशी काय एक आठवण सांगायला आवडेल? चित्रपटापेक्षा मला झुलवा या नाटकासाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं आणि ते नाट्यदर्पणचं मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर मला वारसा लक्ष्मीच्या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. फिल्मफेअरनी पहिल्यांदा 10 वर्षानंतर पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी पुरस्कार द्यायला सुरुवात केली होती, तेव्हा पहिलं पारितोषिक मला मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर सरकारनामासाठी सुद्धा मला फिल्मफेअर मिळालं होतं. तर हे निश्चितच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. किंवा महाराष्ट्र राज्य सरकारचे सुद्धा मला पारितोषिकं पुत्रवती आणि वारसा लक्ष्मीच्यासाठी मिळालं. तर ते पुरस्कार सगळेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
आज रेड कार्पेट आहे आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर यायच्या आधी किती एक नर्वसनेस होता किंवा काय असं डोक्यात विचार चालू होते की बाबा आज काय घालायचं किंवा कोणाकोणाला भेटणार आहोत असं? नाही, नर्वसपेक्षा मी खूप एक्सायटेड की आता आपल्याला सगळेजण भेटणार. खूप सगळे जे आम्ही कधीच भेटत नाही त्यात सगळे कलाकार आम्ही पुन्हा एकदा भेटणार, गप्पा गोष्टी होणार, एकमेकांना छान छान म्हणायचं आहे आपल्याला आणि सगळेच सुंदर दिसतात, प्रश्नच नाही. त्यामुळे तो आनंद मला जास्त होता. पुरस्कार मिळेल न मिळेल, पुरस्कार मिळाला तर आनंदच आहे आणि ते कुठेतरी आहेच मनात की आपल्याला मिळावा. असं मी अजिबात खोटं बोलणार नाही की नाही मिळाला तर हरकत नाही वगैरे, कारण तो मी म्हटलं तसं माझ्या एकटीचं नसून सगळ्यांचा पुरस्कार असणार आहे. ज्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केलेत किंवा ज्यांनी श्रम केले आमच्या चित्रपटासाठी ते सगळ्यांचा पुरस्कार असणार आहे. त्यामुळे मिळावा असं नक्की वाटेल. पण त्याच्यासाठी मला नर्वस नाही आहे किंवा मला धडधड पण होत नाही आहे की आपल्याला मिळेल का, कारण महाराष्ट्राने काय महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्यांनी आम्हाला मोठा पुरस्कार दिला आहे की आमचा चित्रपट हा सुपरहिट केला. तो बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट होणं हा सगळ्यात मोठा पुरस्कार असं मला वाटतं. पण जर का बाई पण भारी देवा सोडून ह्या वर्षामधल्या एका फिल्ममध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळाली असते तर तुम्हाला कोणत्या फिल्ममध्ये आवडलं असतं काम करायला? सगळ्याच. मला सगळ्याच चित्रपटांमध्ये आवडलं असतं, असं मी एक नाही सांगणार कुठला. खूप छान वाटलं ताई मला तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.